नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जन्म सोलापूरसाठी आपण घेतो सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये पाठीमागं दाखवा जागृत हे आपलं कपिल सिद्ध मल्लिकार्जुन मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये थेट आपण मंदिरात जाणार आहोत. इथं नंदीला सजवलंय, संपूर्ण माहिती या मंदिराची घेणार आहोत. आणि आज बैल पोळा आहे, त्या निमित्त ह्या पूर्ण सगळ्या ह्या गल्लीमध्ये बैलाचा पोळा केला जात आहे. ह्यांच्या साक्षीनेच आपण जाऊ म्हण. नमस्कार. अरे बापरे, हा इकडे दाखवा. मानकरी आहेत, पहिल्या काठीचे दिसायला लागलेत. आणि आपण बाहेरून आत आलो आणि जे हे नंदी आहे इकडे दाखवा. नंदीला पूर्ण फिरून दाखवा जागृत. सगळं नंदीला दाखवा सगळं. हा करू दे, चालतंय. हे सगळे महिला वडाच्या झाडाला जाऊन आलेत बर का. आणि आपल्या आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या आपल्या भाऊजीसाठी काय तर मागितलेत. आपण जसं तिथं विचारलो वडाच्या झाडाकडं की मला सांगा ताई, सगळेच प्रत्येक महिला वडाच्या झाडाला फेरी घेतात. तुम्ही काय मागितलेत भाऊजीसाठी? मी माझ्या मिस्टरांसाठी आरोग्य, आयुष्य, दीर्घ आयुष्य, माझं पण आयुष्य त्यांना लागू दे एवढंच मागितलं. सुखी राहू दे, कुठं पण राहू दे, पण सुखी राहू दे. ताई असं बी म्हणलं जात आहे की जेव्हा आपलं लग्न होत आहे, लग्न झाले की लेकरं होते, लेकरं झाले की आपल्या सगळी माया लेकरांवर जाते असं म्हणलं जात आहे. होतं, पण ती बायको असं नवऱ्याकडे दुर्लक्ष तर करत नाही ना. मग भांडण होते का कधी कधी? हो, खूप होतात आमच्यात. होतात, पण तेवढंच प्रेम पण आहे आमचं एकमेकांना. धन्यवाद. प्रत्येकाच्या घरी भांडण होत आहे, आपल्या बी घरी होत आहे बर का. या जागृत, मला सांगा 1919 मध्ये हे मंदिर स्थापन झालं. बोला. आणि तेव्हापासून ह्या मंदिरामध्ये काय काय कामकाज चालतंय जरा एकदा सोलापूरला सांगा. पूजा कशी असते, किती वाजता असते? ग्रामदेवत शिवयोगी सिद्धरामेश्वराने जेव्हा तलाव खोदला तेव्हा बाजूच्या किल्ल्यामध्ये मल्लिकार्जुनाला ज्यावेळी त्यांनी शिरशाला गेले तेव्हा मल्लिकार्जुन मी तुझ्या पाठीशीच आहे अजून त्यांना सांगितलं होतं. त्यांनी सांगितलंय की ह्या ठिकाणी एक झाड आहे, काय आभाळ येईल, विजाचा कडकडाट होईल, त्या झाडाखाली मी लिंगाच्या रूपाने प्रगट होईल. हे पहिलं मंदिर वृक्षाच्या झाडाखाली आपल्या किल्ल्यात होता. मग त्या ठिकाणी रोज सिद्धरामेश्वर तलाव खोदल्याच्या अगोदर मल्लिकार्जुनची पूजा करून मग तलाव खोदायला जाणार. अलीकडच्या काळामध्ये जेव्हा मुस्लिमाचा राज झाला तेव्हा आमचे पूर्वज तिथे जायला धजू लागले. मग ते सगळे तिथं अवशेष आणून तिथं लिंग स्थापना केले. चालत चला, लिंग स्थापना केली. काय ह्या ठिकाणी हे सगळं किल्ल्यातले अवशेष, काय हे सगळं किल्ल्यातलेच अवशेष आहे. म्हणजे हे जे सगळे आहेत हे दगड आहे, हे सगळे किल्ल्यातले आहेत. काय आणि पाटण रोज सकाळी काकड आरती होती. त्यानंतर 8-8:30 आमची हिर्याबुवांची असते, रुद्राभिषेक होते. त्यानंतर महापूजा होती 9:30ला. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी अजून एकदा रुद्राभिषेक होती, पुन्हा महापूजा होते. दर सोमवारी पालखी मिरवणूक निघते. हे नित्यनेमाचा कार्यक्रम आहे मंदिरात. मला सांगा, हे जे हे कसं शिरशल मध्ये साक्षी गणपती आहे, तसं इथला साक्षी गणपती आहे. तुम्ही शिरशाला जाऊ, पहिला साक्षी गणपतीला दर्शन करू, मग शिरशाल मल्लिकार्जुन जातो. तसं हे हे गणपती आहे. चला आपण अजून पुढे जाऊ. मग हा साक्षी गणपती आहे. हे जेव्हा ह्या मंदिराचं स्थापना झाली 1919 मध्ये, तेव्हाच ही स्थापना केलेली आहे. ते तुम्ही 1900 माझ्या अंदाना 150 ते 200 वर्ष झाले मंदिर बांधून.
हा. इथं, हा. ते कधी साल मला माहित नाही काय, पण 150 ते 200 वर्ष झाले हे कानू. इथं जेव्हा ही वसाहत इथं मंदिर बांधाल ते त्या टायमाला ह्या कुठल्या समाजाने योगदान दिलं? सर्वांनी योगदान दिलं, सर्वांनी हा. योगदान दिलं. हे कुठलं? ब्रह्मरमेका मंदिर, हा. कसं शिर्षेला मध्ये मंदिर आहे हा. तसं इथं ब्रह्मरमेका मंदिर आहे. शिर्षेला जाऊ तुम्ही, असंच आहे. चला अजून पुढे आपण सगळंच विचारणार आहोत. जेव्हा मंदिरची स्थापना झाली त्या टायमाचा जे पूर्वीचे लोक आहेत काय इतिहास सांगत होते तुम्हाला? मग मी तुम्हाला मागे सांगितलं की इथं पहिला हा मंदिर किल्ल्यामध्ये होता, तेव्हा आमचे पूर्वज तिथं पूजायला जात होते. ज्या वेळेला मुस्लिमाचा राज्य आला तेव्हा हे सगळं मंदिर अवशेष लिंग आणून स्थापने 1996 जेव्हा 5 काट्या घेत होते तेव्हा लिंगायत टपोरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते हे लिंग थोडे दुसरं लिंग आणून त्या पहिलंच लिंग खाले त्याच्यावर हे लिंग स्थापन केले. पण असं बी म्हणलं जात आहे की ग्रामदेवत सिद्धरामेश्वरांनी हे मंदिर स्थापना केली या मंदिराची. मग त्यांनीच केले. तुम्हाला काय सांगू, हे मंदिर मेरे किल्ल्यात होता त्यानंतर ज्या म्हणला नाही सुद्धा मल्लिकार्जुन त्याने सांगितले की मी इथं प्रगट होणार आहे तुझ्या ठिकाणी. त्या प्रगट झालं, ते किल्ल्यात प्रगट झालं, तिथून हे मंदिर इथं आलं. हे जे नंदी आहे तुमच्या एरियामध्ये भरपूर जेव्हा शेती करतात लोक, शेती भरपूर आहे तुमच्या समाजातल्या लोकांना. अर्ध शहर हे सगळं तुमच्या समाजाचं आणि जागे भरपूर आहेत. आणि जेव्हा वाहन नव्हते त्या टायमाला बैल आणि घोडे हत्ती असायचे. काय सांगाल तुला? आमच्या इथं बघा, मी बघण्यामध्ये मी आज मानत काय, माझे आजोबा टांगा घोड्यामध्ये जात होते शेताला, माझे वडील टांग्या घोड्यामध्ये जात होते. तेव्हा सगळं सुकाळ होतं, बैल तेव्हा सगळं माणसं होते, बैल भरपूर होते. आता परिस्थिती फार अवघड नव्हतं. आता माणसं सांभाळणं, बैल काय सांभाळायचं. आता ट्रॅक्टर आले. म्हणजे जसं जसं दिवस वाढत जातील तसं तसं प्रगती होत चालली. एवढं खरं. आमच्या इथं तेव्हा बघा, आमच्या इथं वाड्यामध्ये म्हैस, गाय, घोडा शेतामध्ये आता काय चांगले हात टेकले ते. आता काय बी नाही. कुठं झाडा बैल तिथं एक बैल सांभाळणं मुश्किल झालंय. हिऱ्यापूरचे किती बैल आहेत? अहो आता काहीच नाही सध्या, कोणाच नाही. आमच्या इथं का कोणाचेच बैल नाहीत आता, 1-2च आहे ते. आमच्या वाड्यामध्ये तेव्हा मी लहान असताना 4-5 म्हशी, गाई, नंतर घोडा, टांगा सगळे होते. तेव्हा सुका दिवस होता. आता काय तुम्हाला सगळं माहितच नाही. जे पूर्वी टांग्यात लोक फिरायला जात होते, टांग्यात आम्ही स्वतः मी लहान असताना टांग्यामध्ये शाळेत जात होतो आम्ही. तिथं बैल पोळा केला जात आहे. किती वर्षापासून ह्या कसब्यामध्ये बैल पोळा केला जात आहे? आम्ही जन्माच्या अगोदरपासून, आम्ही लहान असताना असं बैल आमच्या इथे तो कसं हिरस होणार, तुझं बैल मोठं का माझं बैल मोठं. एक काढून म्हणून आलं की सगळेजण 2-3 महिने बैलाला काम लावायचं नाही, काय नाही. नुसतं कसं आपण पहिल्याला खोराक देतो ना, फक्त बैलाला खोराक देऊन तुझं मोठं का माझं मोठं असं हिरस लागत होतं. आता हिरस आहे ती, आता बैलच नंतर कुठे. आणि काळवणी झाल्यानंतर वर्षाला एका ठिकाणी टक्कर लागत होत, बैला बरोबर टक्कर लावणार. एवढे हिरस होते तेव्हा, एवढी हिरस होती. तिकडे बी दाखवा जागृत जरा. बैल पोळाला सजवलंय पूर्ण, वर्षाला सजवत बैल पोळ्याला. बैल पोळा वर्षाला. या हिऱ्या साहेब, हे जे बैल आहे हे इथं सजवलं जात आहे आणि ह्या एरियामध्ये मिरवणूक काढली जाते. इथं मल्लिकार्जुन मंदिरात ह्या नंदीला सजवलं जात आहे आणि इकडं मिरवणूक काढली जाते. कुठलीही मिरवणूक राहू दे तर मल्लिकार्जुन समोर मंदिर समोर येतात, बैल उभारतात, एक नारळ फोडतात, पुन्हा निघून जातात. एक प्रथा आहे. लक्षात असू दे सोलापूरकर, आपला इतिहास आहे हे जोपासायला लागलेत म्हणजे हिरे अब्बू. हे सगळेच मानकरी एकंदरीत की इतिहास जपणं हे बी एक काळाची गरज आहे. इतिहास हे कधी झापत नाही, लक्षात ठेवा. झापत येईल पण आम्ही झापत नाही. इतिहास झापवणार नाहीत
असं हिराबू म्हणतात. खूप काही चांगली माहिती दिला हो. धन्यवाद.